कप कसे आहे काका? 90ला 6 आहे, 100ला 6 आहे. अच्छा 90ला 6, 100ला 6 अशा अलग अलग आहे डिझाईन वगैरे नुसार. सर्व डबे वगैरे पण आहेत, टाक्या वगैरे आहेत आणि बघा हे सर्व कांदे बटाटे वगैरे ठेवण्यासाठी आहे. कपड्यांचं आहे ना? हा कसं आहे पॅकेट? 100 रुपयाला. हे बघा काकांच्याकडे ना हे खोबरा वगैरे किसण्यासाठी सुद्धा आहे. हा पूर्ण बनवलेला आहे, लाकूड वगैरे एकदम मजबूत आहे. शिवणीचं लाकूड आहे ना काका. हे काविलता कसं आहे? 40 रुपये. 40 रुपये. आणि सुरी वगैरे 70 ला. तुझा बादलीचा रेट काय आहे? बादली मग वगैरे 50, 60, 70. अच्छा 50 पासून स्टार्टिंग आहे. 50 पासून स्टार्टिंग. कसं आहे काका? लाकडाचं नाही. 40 रुपये. हे लाकडाचं कसं आहे काका? 25 रुपये. 25. हा कितीला आहे? हा 60 रुपये वाला. हा 60 वाला आहे. फक्त केडशी मार्केट मधून हा आपण सर्व सामान आणलेला आहे. आता तुम्हाला दाखवतो आपण काय काय सामान आणलंय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत केडशी मार्केटमध्ये, जो आपल्या इकडचा मुख्य बाजारपेठ आहे. आणि तिकडे ना आम्हाला बऱ्याच गोष्टींची खरेदी करायची, म्हणजे सामान वगैरे घ्यायचं आहे. आणि केडशी जो मार्केट आहे तो आमच्या गावाच्या पलीकडे आहे, म्हणजे मध्ये नदी लागते, नदी ओलांडून आपल्याला तिकडे जायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की केडशी मार्केटमध्ये काय काय गोष्टी मिळतात आणि सर्व गोष्टींचा रेट काय आहे तो. मंडळी आज आपल्यासोबत बघताय पप्पा आहेत आणि आई पण आहे, दोघं पण रेडी झाले, आता जायला निघते. तर मंडळी आता आपण आपल्या नदीच्या इथे आलोय. नदी ओलांडून आपल्याला तिकडे जायचंय. आता कसं तारा आहे त्याच्यामुळे पाणी कमी आहे, येताना पूर्ण भरती असेल, मग होडीतून आपल्याला यायला लागेल. पाणी लय कमी आहे ना, ही कायच नाही पाणी, येताना लय भरती होणार आहे. चला आता पलीकडे आलोय आपण, आपल्या बस स्टॉपच्या इथे जातोय. मंडळी आपल्या स्टॉपच्या इथे पोहोचलोय. दादा आलाय रिक्षा घेऊन. दादा खरं आहे ना? टाइम झाला काय? अच्छा अच्छा. तर मंडळी आता मेन आपण केळशी मध्ये एंट्री केलेली आहे. हा सर्व इकडे शॉप आहे तेवढे. ही केळशीची बाजारपेठ आहे. आता मार्केटमध्ये एंट्री केल्या. मार्केटला ना सगळीकडे तुम्हाला असे साईड साईडला रोडच्या दोन्ही साईडला शॉप मिळतील. काका खरंच ना? हा मंडळी आपण मागे पण काकांच्या शॉप मध्ये आलेलो, बऱ्याच गोष्टी खरेदी केलेल्या. हा काकांचा शॉप आहे केळशी मध्ये. सर्व गोष्टी इकडे बघताय काय काय गोष्टी मिळतात. काका चूल कशी आहे? 300 वाले, 350 वाले. अच्छा 150 वाला चुला आहे. 150 वाला पण आहे ना? बारीक चुले आहेत 90 वाल्या. अच्छा ही बारीक वाली आहे, ही लहान वाली ना 90 ला आहे. हा खेळण्यासाठी नाही, मस्त आहे. आणि ह्या मोठ्यावाल्या पण आहेत, अलग अलग रेट आहे. साईज तुम्ही घ्याल त्याच्याच प्रकारे तुम्हाला रेट मिळेल. हे इकडे कप आहेत. कप कसे आहे काका? 90ला 6 आहे, 100ला 6 आहे. अच्छा 90ला 6, 100ला 6 अशा अलग अलग आहे डिझाईन वगैरे नुसार. आणि हे बघा अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत काकांच्या शॉप मध्ये. काका हे काविलता कसं आहे? 40 रुपये. 40 रुपये. हा आणि सुरी वगैरे 70 ला. ज्या ज्या गोष्टी घरात वापरासाठी लागतात त्या काकांच्या शॉप मध्ये सर्व आहेत. हा मसाल्याचा डबा कसा काका? 80 रुपयाला. हा बघा हे बघा काकांच्याकडे ना हे खोबरा वगैरे किसण्यासाठी सुद्धा आहे. काका कसा आहे हा? 700 रुपये. 700 रुपये. हा पूर्ण बनवलेला आहे, लाकूड वगैरे एकदम मजबूत आहे. शिवणीचं लाकूड आहे ना. इकडे पण आहे तशी बरेच गोष्टी काकांच्या शॉप मध्ये मिळतात. बघा रोडच्या साईडलाच ना काकांचं शॉप आहे. मागे आपण आलो होतो, काकांच्याकडे बरीच खरेदी केली. चूल वगैरे पण मस्त आहे. आता गावच्या साईडला जास्त करून चूल वापरतात, तर बऱ्या पडतात म्हणजे चूल, पाणी गरम किंवा इतर पण गोष्टी सर्व करायला. कसं आहे काका? लाकडाचं नाही. 40 रुपये. तो लांब वाला पकडायला बरा पडतो. हा लाकडाचा आहे. हा लाकडाचा आहे की नाही? लाकडाचं. तो कितीला आहे? लाकडाची मोडी बिरी घासायला. हो हो तेच लाकड. हा हे लाकडाचे. हे लाकडाचं कसं आहे काका? 25 रुपये. 25. नको त्याच्यातला आहे आपल्याकडे. कपडे धुवायला ह्या घेतो. नको त्याच्यात हा घेतोस मग? हो हा एक घेतो. कपडे धुवायला हवा होता आम्हाला. एक होता तो खराब झाला होता, हा घेतोय. मंडळी इकडे आता शॉप मध्ये आलोय आपण, बघतोय काय सामान घ्यायचं आहे काय. हा ना आमचं ठरलेलं दुकान आहे इकडे नेहमी, म्हणजे सर्व सामान वगैरे घ्यायला येतो. सिंगल आहे ना? सिंगल आहे की डबल आहे? नाही सिंगल जी बरी आहे. हा ही डबल आहे ना? हा ही बरोबर आहे.
कशी सिंगलची कशी कशी आहे? दर करायचा दर सांगू, एकच दर सांगू. एकच दर हवे ते 160. 160. हा, आणि दर करायचा दर हवे ते 180. बराबर आहे का 150? आपण घेतच नाही असे 180 च्या तुम्हाला 200 रुपये हवे. कसं आहे त्याच्यातले मोठे पण आहेत आणि दुसरे पण आहेत हवे ते. हा कसं आहे? किंवा कालचे पाय पुसणे आले. हा पाय पुसायचं. हा कितीला आहे? हा 60 रुपये वाला हा 60 वाला आहे. 100 रुपये देतो. 100 रुपयाला. मंडळी इकडे ना दादाकडे सर्व डबे वगैरे पण आहेत, टाक्या वगैरे आहेत. आणि हे बघा हे सर्व कांदे बटाटे वगैरे ठेवण्यासाठी आहे. टेबल वगैरे पण मिळतील तुम्हाला. मंडळी आजीला पण ना आजीची पण सर्व खरेदी करायची आहे. साखर बोलले आजी, तेलाची पिशवी वगैरे घ्यायची. 5 किलो साखर पाहिजे. हा किती किलो आहे? 5 किलो. 5 किलोच आहे. कशी आहे साखर? 230 रुपये. 230 रुपये. 5 किलो. किलो का? 44 रुपये किलो. मोठी वाली. मोठी वाली ना? मोठी वाली एकदम मोठी नाही आपली मीडियम. मीडियम. बरोबर. अच्छा अच्छा. हा, आणखी एक द्या. अजून एक घेतो. ही एक तेलाची पिशवी घेते ना. ही किती वाली आहे? 25 वाली. ही किती वाली खबर? 45. मशेरीचं आहे काय पॅकेट? आता मशेरीचं बाबा 2 पॅकेट सांगितलेलं. अरे ही गावचे पायपन काय म्हणते ते? ही लिकेज वगैरे कायच नाही ना का की पत्र्याला वगैरे मस्त आहे. हा घे. कपड्यांचं आहे ना. हा कसा आहे पॅकेट? 100 रुपयाला. हा इकडे हा दादा अंगाला लावायचा आहे ना. हा कसा आहे? 170 रुपये. 12 पीस 170 रुपये. आणि हे व्हाईट मध्ये 250 रुपयाला. हे सर्व कपडे धुण्याचे साबण आहेत. हा अंगाला लावायचे. 2 पॅकेट त्याचा मशेरी बघा. मशेरी लाल वाली नाही. लाल नाही, दुसरी आजीला होती तीच लाल. तिची लाल आहे. त्या आजीला भाजत आहे. अच्छा ती हा हा मग ती सॅन पण घे. ती का मसाली भाजत नाही. नाही आणायला सांगितलं. हे कसं आहे त्याचा गॅसचा? गॅस ठेवायचा 180 ला आहे. मंडळी एक ना आम्हाला गॅस सिलेंडर ठेवायला खाली पाहिजे. आता गावाला कसं जो सिलेंडर आहे तो असंच ठेवतो. हा प्लास्टिकचा कसा आहे दादा? 160 रुपये. 160 150. ठीक आहे. मंडळी इकडे आपण शॉप मधून हा सामान घेतलाय. हा एक गॅसचा घेतलाय. बाकी इकडे सर्व माचीचा लागणारे सर्व गोष्टीच लागणार. रोजचा साबण आहे कपड्याचा. हे तेलाची पिशवी आजीचा पण हा सामान आहे. सर्व तेलाची पिशवी साखर वगैरे. दादा बादलीचा रेट काय आहे? बादली मग वगैरे 50, 60, 70. अच्छा 50 पासून स्टार्टिंग आहे. 50 पासून स्टार्टिंग. अच्छा ती साईज नुसार मग तुम्हाला प्राइस मिळेल त्याची. हे असे 250, हा 250-300 आहे ना मोठी घ्यायला गेलं तर. एकदम चांगली बाटली. आणि इकडे पण असे मग वगैरे पण तुम्हाला मिळतील. स्टीलचे डबे वगैरे आहेत. तर स्टीलचा डबा कसा नॉर्मल घेशील तसं येतो. स्टार्टिंग किती? 150 रुपयापासून चालू. 150 पासून आहे ना. जसं तुम्ही क्वालिटी घ्याल त्याच्यावर. अच्छा इकडे दर टायमाला ना मंडळी आम्हीच इकडेच ह्या शॉप मध्ये येतो सर्व सामान वगैरे घ्यायला. आता बऱ्याच इकडे आपण गोष्टी सर्व खरेदी केलेली आहे. इकडे तुम्हाला ना साबणापासून म्हणजे घरात नॉर्मली सर्व गोष्टी लागतात ना त्या सर्व ग्रोसरी वगैरे साखर वगैरे पण घेतलंय. कलरचा पण त्याच्याकडे डबे मिळतात. बघा असा दादाचा शॉप आहे. रोलर एक काढ ना बघू. छोटावाला. हा बाबा हा त्याच्या छोटा की तो मीडियम घ्या. त्या साईडचा बघा व्हाईट वाला. नाही इकडे हा जरा मोठी साईज. हा मंडळी आम्हाला ना वरती सिलिंगला जे चॅनल आहेत ना त्याला ऑइल पेंटने मारायला बरा पडतो. ब्रशने मारायला भेटत नाही बरोबर. मंडळी इकडे बघता हे असे ना टप वगैरे पण तुम्हाला मिळतील दादाच्या शॉपमध्ये. ही डस्टबिन आहे. डस्टबिन म्हणजे ड्रम वगैरे मोठे सर्व गोष्टी आहेत त्या शॉपमध्ये. बघा हे घामायला आहेत. गावाला कसे घामायला खूप जास्त वापर होतो यांचा. हे पण अलग अलग साईजचे आहेत. इकडे मंडळी कोयतीच्या दुकानात आलोय. कालवा काढायची कोयती आहे मिळेल? इकडे ना आता आपण भाजीच्या शॉप मध्ये आलोय. पानं घेते आहे. आजीला पाहिजे ना. ही किती घेतेस? अर्धा शेकडा. इकडे सर्व भाज्या एकदम ना फ्रेश भाज्या असतात शेतातल्या. टोमॅटो सर्व कांदे वगैरे दुधी आहे. कसा पाव? 30 रुपयाला. चायसाठी अद्रक घेते. मिरच्या कशा आहेत काका? 20 रुपये पाव किलो. केळी ते 50 रुपये. अर्धा डझन. अर्धा डझन 50.
केळी अर्धा डझन कशी हो? 25 ला 1 डझन 50 पाहिजे. इकडे सगळी भाजी घ्यायची होती ना आम्हाला, त्यासाठी आलो होतो. पडायचीच गाडी तर अजी बरीच जणी आहेत ना. फुल आहे गाडी, फुल आहे, फुल झाले ना. त्यांची खाऊ मसाला करायची ती निरात झाल्यात. हो आंबा आणलो होतो. कसं आहे नारळ? 40 रुपयाला सोडलेले. हे 40 रुपयाला. हे कसे आहेत? हे 25 रुपये. कसा आहे भाऊ काका केळ्यांचा? 40 रुपये. पिकलेली 4 द्या आणि त्यातल्या 2 कच्ची द्या. हा 2 कच्ची द्या. स्टँड बाई कसलं स्टँड आहे? भांडी वगैरे ठेवण्यासाठी आहे ना काका. स्टँड कसं आहे हो? 550. ही कशी आहे? कचरा पडणार नाही ना इथं? कचरा नाही ना परत पडणार इथं. कचरा आधी बसून काढतो ना, तेव्हा ठोकून घ्यायची जरा आरती करून. ही किती? 100 वाली आहे? पण आहे ही कितीला आहे? ही बरोबर आहे, उभं राहून किती? 150. अच्छा 150 ला. इकडे मंडळी एक झाडू घेतले आपण. आम्हाला कचरा घरात काढण्यासाठी ना म्हणजे खराब झाली होती, इकडे दुकानात आलो होतो आपण. तर मंडळी आता ना आम्ही इथे रेस्टॉरंट मध्ये आलोय. हा फेमस आहे इकडे केळशीतला नाही? फेमस आहे केळशीचं दुकान आहे. हा मेन मिसळ बाप्पा इथे भारी भेटते ना. दर टायमाला आम्ही येतो ना मिसळ इथली नक्कीच खाऊन जातो. आता बाप्पा काय ऑर्डर दिले? मिसळ पाव आणि 1 वडा उसळ. 2 मिसळ आहे ना आणि 1 वडा उसळची ऑर्डर दिले. त्यांना काय नाही आता चौकशी केली फक्त. कसा मंडळी इकडे बघते आपली मिसळ आलेली आहे. 2 मिसळ मागितलेल्या आणि ही वडा उसळ आहे. इकडे मला ना पप्पाने थोडासा वडा पण दिलाय. मस्तपैकी लिंबू पिळून घेतो. मस्त दिसतंय. टेस्ट करून बघतोय. लोकांची संख्या किती वाढली. मस्त एकदम. मुंबईला गेल्याच्या नंतरला नाही मिसळची आठवण येते. दर टायमाला आम्ही टेस्ट करतो. ही कशी आहे? मस्त. आवडली काय? आवडली म्हणजे अगोदरची टेस्ट आहे ना थोडं. हा आता मला आली ना टेस्ट करतो. आता ह्या टायमाला नवीन म्हणजे मागच्या वर्षी नवीन ओपन केलंय. पप्पा कसा आहे? मस्त आहे एकदम भारी ना. मंडळी इकडे मिरच्यांच्या दुकानात आलोय. आम्हाला मसाला करायचा आहे ना, त्याच्यासाठी मिरच्या वाहतो इथे. हा बघा इकडे अलग अलग मिरच्या आहेत. की बेडगी मिरची आहे, काश्मीरी पण मिरची घ्यायच्यात ना. सर्व अलग अलग मिरची घेऊन मसाला बनवायचा आहे. काश्मीरी मिरच्यांचा काय रेट बोलले? 400 आहे ना. आणि बेडगी 200. ही 160 की 170 बोलले काय? 7 किलो मसाला बनवायचा आहे. तर सांगा त्याच्यानुसार कसं काय तिखट पाहिजे जास्त की कसं काय? मीडियम ना. हे 3 किलो घ्या. हां काश्मीरी 1 किलो घ्या. ही 3 किलो, काश्मीरी 1 किलो. 4 किलो. 4 किलो. ती 2 किलो घ्या आणि 1 किलो घ्या. ही तिखट आहे काय? ही तिखट त्याच्यापेक्षा ही जास्त तिखट. अच्छा हां मग बरोबर आहे. ही 2 किलो, ही 1 किलो घेऊया. या मिरचीचा रेट काय आहे का? ही 200. ही 200 आहे ना. तर मंडळी आता ना मिरच्या सर्व सिलेक्ट करून झाल्यात. आता पिशवीमध्ये ठेल्यामध्ये भरून घेतोय. मंडळी इकडे ही मसाल्यात इतर गोष्टी घालण्यासाठी पण हे सर्व काकांनी पॅक केले. आता पिशवीमध्ये सर्व गोष्टी भरून घेतो इथे. बाकी अजून पण आपण खरेदी केले, तांदूळ वगैरे घेतले तिकडे. कोयतीवाल्याकडे आलोय. झाली असेल. चालेल का? जेवायला बसले काय? देखो मस्त भारी टोकायला बघा. मस्त ग्रिप पण भारी पकडे. आता मंडळी आता निघालोय आपण घरी जाण्यासाठी. सर्व सामान घेतला. तर मंडळी आता आपण होडीमध्ये बसलोय. पलीकडे होतो, आता जातोय आपल्या गावामध्ये. नाही तर भरती बघा केवढी झाली. पूर्ण पाणी भरलंय. सकाळी तारा होता ना. हो सकाळी पाणी वाढले. कसा होता पाणी किती. हो आता बघा केवढं भरलंय. अजून भरतोय. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे आणि बघताय केळशी मार्केट मधून हा आपण सर्व सामान आणलेला आहे. आता तुम्हाला दाखवतो आपण काय काय सामान आणलंय. इकडे आहे पहिला काय आहे? पाय पुसायची. हे पाय पुसायचं ना म्हणजे दरवाज्यात ठेवायचं आहे हे. तर हे अगोदर आपण मुंबईवरून पण 2 आणल्या होत्या, मॅट आणल्या होत्या. आणि इकडे पण होते ते खराब होते ना. हो ते खराब झालेले. त्याच्यामुळे त्याच्यामुळे 2 आंबे घेऊन आलेलो आहोत. हे 60-60 रुपयाला पडले. बरे होते. इकडे काय?
बाटला ठेवायसाठी आणलेला आहे. बाटल्या ठेवायला इकडे गावाला बाटल्या ठेवायला ना कायच नव्हता. असे हे गाडीवाले म्हणजे गाडी कसं कशी खराब होते मग ह्याच्यावर ठेवलं की बरं आपल्याला म्हणजे घेऊन जायला पण इझी पडतो. हा एक आणलाय. अजून काय पुढे हे कपड्यांचं साबण आहे. हे कपड्यांची साबण घेतलेत कपडे धुण्यासाठी. हा काय हा आता कसं वरती ना आमची सिलिंग आहे त्याला कलर करायचा आहे ऑइल पेंट चॅनलला. तर त्यासाठी हा एक रोलर आणलेला आहे. बरा पडतो एकदम पटपट होत रोलरने. आणि ही पटाणी पावडर आहे. कशी आमच्या इथे ना माड आहेत ना शेताची इथे तर माडांची इथे घालण्यासाठी आणि आंब्यात पण घालायचे आहे ना. आंब्यामध्ये पण घालायचे. तर किड्या मुंग्या लागायला नको ना म्हणून त्यासाठी आणले. हे 2 माचीसचे बॉक्स आणलेत. माचीस पण संपायला झालेत. एक खोबरेल त्याची बाटली आणलेली आहे केसांना लावण्यासाठी. आणायला विसरलो आपण मुंबईवरून त्याच्यामुळे इथेच आता घेतले. या थैलीत काय आहे इकडे झाडू पण आहे ना. इकडे होती ना झाडू ती खराब झाली तर बोललोय आता घेऊनच जाऊया आलोय ते मार्केटमध्ये. आणि हे काय इकडे सर्व आहे हे सर्व मसाला बनवण्यासाठी आणलेस ना. म्हणजे हळद बनवण्यासाठी आणलेली. हा मंडळी आम्ही ना खास करून केडशी मार्केटला मसाला बनवण्यासाठीच गेलो होतो. मसाल्याची सर्व खरेदी करण्यासाठी. हा सर्व मसाला बनवण्यासाठी सामग्री आहे. आणि इकडे मिरची आहेत ना. मिरच्या आहेत. ह्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या आहेत. त्यांनी जवळपास 6 किलो आपण मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतरला हा सर्व सामान आपण आणलंय. त्याच्यामध्ये हळकुंडाची तर हळद बनवायच्यासाठी सेपरेट हळकुंड आणलेत. आणि याच्यात काय काय गरम मसाला आहे अक्का. गरम मसाला तेजपत्ता वगैरे सर्व आहे सर्व आहे त्याच्यात. दालचिनी तेजपत्ता वगैरे सर्व आहे. हा गरम मसाला आहे. आणि इकडे काय आहे आपण गरम मसालाच आहे. ही लवंग आहे. लवंग नाही काळी मिरी. ही काळी मिरी आणले. हे हलकुंड पण मसाला टाकायसाठी हे मसाल्यात घालण्यासाठी लागतात हलकुंड. ही दालचिनी आहे ना याच्यात. दालचिनी अलग दिलंय काय. ही बडीशेप आहे. ही बडीशेप आहे. खसखस आहे. खसखस आहे इकडे. अजून काय काय हे पण नाही मला वाटतं हा जिरा आहे. हा मसाला टाकायचा जिरा आहे. हा सर्व गोष्टी ना मंडळी तेच लोक तयार करून देतात. म्हणजे त्यांना माहित असतं की मसाल्यामध्ये काय काय गोष्टी लागतात. तर त्याच्यानुसार ह्या सर्व त्यांनीच दिलेल्या आहेत. आणि हे लवंग आहे. हा एक हिंगाचा डबा आणलेला आहे मसाल्यात घालण्यासाठी म्हणजे कसं मसाला खराब नाही होत. अजून काय इकडे एक बोरिक पावडर आणलेली आहे तांदळात घालण्यासाठी. बरे असतं म्हणजे तांदळाला कशी कीड वगैरे लागत नाही. तर आज तुम्हाला पाहायला मिळालं की आम्ही केडशी मार्केटमध्ये कशा प्रकारे जातो. म्हणजे नदी ओलांडून आपल्याला जायला लागतं ना पलीकडे. म्हणजे इकडे काय नाही भेटत ना सामान तो आम्हाला तिकडून आणायला. आणि आमचा केडशी मार्केट कशा प्रकारे आहे काय काय गोष्टी तिकडे मिळतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर काय करायचंय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.